मंचावर उपस्थित आज विशेष रूपाने ज्यांचं मार्गदर्शन आहे असे अतिथी, आपल्या कारखान्याचे तिन्ही कारखान्याचे उपाध्यक्ष वर्माजी, जोशीजी, कापगतेजी, आनंदराव राऊत, इंडियन ऑइलचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर आदरणीय गुप्ताजी, सर्व मंचावर उपस्थित आपली संचालक मंडळी आणि उपस्थित सर्व शेतकरी बांधवांनो, आपल्या सगळ्यांनी ऊसाच्या शेतीमध्ये चांगली प्रगती केलेली आहे आणि ॲग्रोव्हिजनमध्ये मिळणाऱ्या मार्गदर्शनाचा फायदा घेतलेला आहे। याबद्दल आपल्या सगळ्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो आणि आपल्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो। या मार्गदर्शनाचा फायदा मिळाला त्यापैकी मी पण एक आहे। परवा मी माझ्या शेतीवर होतो तेव्हा यावर्षी पहिल्यांदा मला एकरी 78 टन ऊस झाला आणि जो खोडवा आहे आता म्हणणं असं आहे की तो 80 ते 85 टनापर्यंत जाईल। म्हणजे आपल्या या मार्गदर्शनाचा उपयोग आपण सगळ्यांनी जर आपल्या शेतीमध्ये केला तर नक्कीच आपण करोडोपती झाल्याशिवाय राहणार नाही असा माझा विश्वास आहे। आज सगळ्यात फायद्याची शेती ऊसाची आहे। पाऊस जास्त आल्यामुळे अनेक वेळा इतर पिकांचं नुकसान होतं, पण ऊसाचं काही नुकसान होत नाही। सुरुवातीच्या काळामध्ये कारखान्यामध्ये आपल्याला अडचणी होत्या। अनेक वेळा ऊस तोडणी कामगार आपल्याला बाहेरून आणून आपण ऊस तोडायचा, त्याच्यात बऱ्याच अडचणी होत्या, ॲडव्हान्स द्यावा लागायचा, आजही त्या आहेत, पण हळूहळू त्या कमी झाल्या। आणि यावर्षी सगळ्यात आनंदाची गोष्ट म्हणजे आपल्या कारखान्याच्या शेतकऱ्यांनी 3 हार्वेस्टर विकत घेतलेले आहेत आणि त्यांचंही काम जोरात सुरू झालेलं आहे। याबद्दल मी त्यांचंही मनापासून अभिनंदन करतो। कल्पना अशी आहे की कारखान्याने हार्वेस्टर घ्यायच्या ऐवजी आपण आपल्या चांगल्या शेतकऱ्यांना हार्वेस्टर घ्यायला मदत करायची आणि त्याने आपल्या परिसरातील ऊसाची काटणी करायची आणि कारखान्याला पोहोचवून द्यायचा आणि त्यात त्यांनी मुनाफा कमवायचा। 2.5 ते 3 वर्षामध्ये हार्वेस्टरची किंमत वसूल होईल आणि शेतकऱ्याचाही फायदा होईल। आपण यावर्षी आपला जो बेल्याचा कारखाना आहे तिथे आपण ऊसापासून साखर तयारच करणार नाही। 100% ऊसाच्या रसापासून आपण इथेनॉल तयार करणार आहे आणि त्यामुळे आपल्याला इथेनॉल तयार केलं की त्याचे पैसे 22 दिवसात मिळतात। साखर तयार केली की ते वर्षभर विकावं लागते आणि पैसे मिळायला त्रास होतो। त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आपण महिन्याभराच्या आत, आता समयजी सांगतील, मला माहिती नाही नक्की, माझ्या बोलण्याचा घोषणा केली म्हणून अर्थ नका काढू, पण तुम्हाला बहुतेक महिना 1.5 महिन्याच्या आत ऊसाचे 100% पैसे मिळतील। ऊस दिल्याबरोबर काही पर्सेंट अमाऊंट ताबडतोब मिळेल आणि बाकी महिन्याभराच्या आत मिळेल अशी व्यवस्था आपण करूया, म्हणजे आता ती पण अडचण राहणार नाही। ऊसाच्या बाबतीमध्ये आपल्या सगळ्यांचं एकरी उत्पन्न वाढलं पाहिजे, त्याकरता आजचं शिबिर आहे। आपल्या कारखान्यामध्ये वर्माजींनी ड्रोन आणला आणि माझ्यासहित अनेक ठिकाणी 1500-2000 एकरवर जवळपास आपण ड्रोननी फवारणी केली। आता प्रत्येक गटामध्ये आपल्याला ड्रोन पाहिजे, चांगले ट्रॅक्टर पाहिजे, 500 एकरामागे हार्वेस्टर मशीन पाहिजे
आणि हे शेतकऱ्याच्याच पाहिजे. या अनेक गोष्टीमधून शेतकरी समृद्ध आणि संपन्न होणार आहे. मला विश्वास आहे की आपण ऊसाचा पेरा यावर्षी मोठ्या प्रमाणावर वाढतो आहे. त्यामुळे येणाऱ्या वर्षामध्ये आपण 8 लाख टनाच्या वरती क्रशिंग आपल्या तिन्ही कारखाने मिळून करू आणि लवकरच 10 लाखाचाही पल्ला नक्कीच गाठू. आणि त्यामुळे मी काही जास्त वेळ भाषण देणार नाही. मी खरं म्हणजे ऐकायला आलो होतो, पण सगळ्यांचा आग्रह होता की मी 5 मिनटं आपल्यासमोर बोललं पाहिजे, म्हणून मी बोलायला उभा आहे. पुन्हा एकदा हे 13वं वर्ष आहे ॲग्रोव्हिजनचं. या 13 वर्षामध्ये आपण सगळ्यांनी येऊन, नॉलेज ही एक पॉवर आहे, शक्ती आहे. आणि ॲग्रिकल्चर नॉलेज म्हणजे ही कृषी शक्ती आहे. आणि म्हणून ही ॲग्रिकल्चर पॉवरचं ट्रान्सफॉर्मेशन प्रत्येक शेतकऱ्याच्या घराघरात गेलं पाहिजे. आणि त्या ज्ञानाचा उपयोग करून, कृषी ज्ञानाचा उपयोग करून शेतकरी समृद्ध आणि संपन्न झाला पाहिजे. हेच आपल्या सगळ्यांचं स्वप्न आहे. मगाशी मी विस्तृतप्रमाणे भाषण दिलं आणि म्हणून मी सांगितलं शेवटी की ज्या दिवशी विदर्भात एकही शेतकरी आत्महत्या करणार नाही, त्या दिवशी आपलं कार्य पूर्ण झालं असं आपण समजूया. आणि तोपर्यंत आपण सतत काम करत राहू. विदर्भातल्या शेतकऱ्याला कर्जमुक्त करू, समृद्ध करू, संपन्न करू. आणि आता मुलं गावातून शहराकडे नाही, तर शहरातून गावाकडे आली पाहिजे. आणि माझं स्वप्न आहे की स्मार्ट विलेज, शहरापेक्षाही सुंदर असं गाव, प्रत्येक गावात पर्यायी गाव स्मार्ट विलेज तयार करायचं आहे. मी लवकरच त्याही योजनेला आपण सुरुवात करणार आहोत. आपल्या सगळ्यांचं जीवन समृद्ध संपन्न व्हावं, बळीराजाने आपल्याला आशीर्वाद द्यावे आणि या सर्व कामात आपण यशस्वी होऊ असा विश्वास व्यक्त करतो. आणि पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देऊन मी माझं बोलणं संपवतो. धन्यवाद.